जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की विडाला 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 भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देवाची प्राप्ती हा एकमेव आपल्या जीवनामधला असणारा सुखाचा मार्ग आहे. आणि आम्हाला झालेला आजार तो हा आहे की तो आजार भगवंताच्या प्राप्तीशिवाय तो दूर होऊ शकत नाही. म्हणजे देव भेटणं म्हणजे नेमकं काय हो? देव भेटणं म्हणजे आम्ही आमच्या स्वरूपाला भेटणं. बाकी देव मंदिरात असतो का? तर तो असतो. मग फक्त मंदिरातच असतो का? तर तसं मात्र नाही. आमच्या परंपरेचा आम्ही ज्ञानोबारायांची जे ज्ञानदेवे रचिला पाया, या ज्ञानदेवांनी रचलेला पाया ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे, या तत्वज्ञानाला चिदविलासवाद असं म्हणतात. आणि या चिदविलासवादामध्ये अद्वैत भक्तीचा असणारा प्रचार आणि प्रसार करत असताना देव कसा आहे हो? कसा आहे म्हणण्यापेक्षा तो कसा नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात, देवा तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ स्थूल मनो की सूक्ष्म रे. स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे, गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ सगुण मनो की निर्गुण रे. अरे तो देव आहे कुठे? कुठे आहे म्हणण्यापेक्षा त्या प्रल्हादाला विचारलं, सांग तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाने एका वाक्यामध्ये उत्तर दिलं, तो नाही ऐसा ठाव उरला से कवण, जग संपूर्ण हरी दिसे. अरे तो नाही असं ठिकाण सांगा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम आमगळ, भेद भेद ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ज्या प्राप्तीमध्ये सर्वत्र समावलेला आहे तो देव नाही कुठे हो? सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. फक्त एवढं आहे की तो आम्हाला जर शोधायचा असेल, आम्हाला जर भेटायचा असेल, आम्हाला जो प्राप्त करायचा असेल ना,
तर ज्यांना तो प्राप्त झालाय ना, त्या मार्गानं जाणं याला म्हणावं मार्गदर्शन. मार्गदर्शन करण्यासाठी बरेच लोक असतात. काही दगडही मार्गदर्शन करतात हो. दगडही मार्गदर्शन करतोच ना. त्या दगडावर लिहिलेलं असतं पुणे 150 किलोमीटर, पुढं अजून दुसरा एक दगड असतो, तिथं लिहिलेलं असतं पुणे 70 किलोमीटर. पण त्या दगडानं कधी पुण्याला गेलेलं नसतं. मतितार्थ आपण समजून घ्या. काही दगड असेही आहेत मार्गदर्शन करणारे, पण ती दगडच आहेत. ती काय मार्गदर्शन करणार आहेत? त्या दगडांनाही माहिती नाही की आम्ही दाखवलेला मार्ग बरोबर आहे का, कारण ते दगड कधी तिथपर्यंत पोहोचलेले नाही. पण संतांचे अभंग हे तसं मार्गदर्शन करणारे नाहीत. माझं असं मत आहे की जगद्गुरु तुकोबाराय या अवस्थेला पोहोचले. कुठल्या अवस्थेला पोहोचले? देव पहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. आणि त्या अवस्थेला जर आम्हाला पोचायचं असेल तर तुकोबाराय म्हणाले, हा घ्या माझा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि तुकोबारायांनी लगेच आम्हाला त्यांचं करंट लोकेशन पाठवलंय. आणि तो करंट लोकेशन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अशा पद्धतीने तुम्ही या. मग तुकोबारायांच्या जवळ गेलेल्या साधकांनी प्रश्न विचारला, महाराज एवढं सोपं आहे का हो? मान्य आहे आम्हाला देव भेटला पाहिजे, पण देव भेटणं एवढं सोपं आहे का? नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी तू नपवसी हो याचे दारवंटा. अरे किती जरी साधनं केली तरी सुद्धा तो देव स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. एवढं सोपं आहे देव भेटणं? ज्यापासून हे सगळं निर्माण झालंय त्याला भेटायचं असेल तर किती प्रयत्न करावे लागतील. सोपं आहे का भेटणं? महाराज एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. जन्मच्या जन्म तपश्चर्या करणाऱ्या साधू आणि ऋषी मुनींच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो देव येत नाही. म्हणून त्या देवाचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ. योग्यांना दुर्लभ असणारा देव मी माझ्या डोळ्यानं पाहिला. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं एक नाव ते म्हणजे अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतधन. अरे जो नावच त्याचं अग्राह्य आहे, जो धारण केला जाऊ शकत नाही, जो बुद्धीच्या दिठी न लगे, मनाच्या नखी न लगे, असा असणारा तो देव आहे. तो इंद्रिया किर जोगे काय होईल? सोपं आहे का देव भेटणं? सोपं आहे का देव भेटणं? अहो आपण जर पाहिलं तर आता कुंभमेळा येऊ घातलाय. कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर असे साधू पहा, असे हठयोगी पहा, ज्यांनी आपलं जीवन, संपूर्ण जीवन हे भगवंताच्यासाठी समर्पित केलेलं आहे. देवा कारणे घेऊनी जोग अवघा भोग त्यजियला. सगळं सोडलं आणि देवासाठी जोग निर्माण केला. असे असणारे जोगी आहेत. कबीरदास महाराजांनी त्या हठयोग्यांचं वर्णन केलं आहे. ते हठयोगी हिमालयाच्या त्या उंच पर्वतामध्ये, हिमशिखरांमध्ये, त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जिथं ऑक्सिजन सुद्धा कसा भुसा पुरतो अशा ठिकाणी अशी खडतर साधना करतात. आपलं शरीर असं उलटं त्या झाडाला टांगून ठेवतात आणि त्या झाडाला टांगलेल्या त्या शरीराचं त्या ठिकाणी असणारे गिधडं, कावळे, घारी त्या शरीराचे असे लचके तोडत असतात. आणि तरी सुद्धा ते दुःख ते सहन करतात आणि अपेक्षा असते की मला देव भेटेल, आम्हाला देव भेटेल. आणि त्या कावळ्यांना आणि गिधडांना तो हठयोगी प्रार्थना करतो, कागा सब तन खाइयो, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मास, दो नैन छांड दिनो जिन प्रभू मिलन कियास. हे कावळ्यांनो, माझं सगळं शरीर खात, सगळं खा, लचके तोडून खा, पण 2 डोळे मात्र तसे ठेवा, कारण या डोळ्यांना अजून सुद्धा तो कधीतरी येईन आणि मला भेटेन, कधीतरी येईन, कधीतरी तो मला दर्शन देईल.
तो नैन छांड दिनो जिन प्रभू मिलन किया. वाट बघत असतात, वाट पाहतात. ए दो नैना कहिए न माने, नदिया बहे जैसी सावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. अरे कुणीतरी सांगा तो माझा देव मला भेटेल. श्रावणातल्या महिन्यातल्या नदीसारखे डोळे दोन्ही वाहत आहेत, पण स्वप्नामध्ये सुद्धा देव येत नाही. येतो का? आपण एवढी लोक बसलो आहेत ना, सगळ्यांना माझा प्रश्न आहे, किती लोक आहेत तो हात वरती करा सकाळी सकाळी आणि खरं सांगा, देव स्वप्नात आलाय का? येतो देव स्वप्नात? आमच्या स्वप्नामध्ये भूत येतील, साप येईल, हडळी नाचतील, बरोबर आहे ना? पण स्वप्नात देव आलाय असा दाखवा कोणी. अरे असा अवघड असणारा देव भेटेल कसा? त्या भेटल्याशिवाय तर पर्याय नाही. पण एक गोष्ट आहे, तो भेटणं अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे, सगळ्यात अवघड आहे. हे जरी खरं असलं तरी संतांनी मात्र ते सगळ्यात सोपं करून सांगितलं, सगळ्यात सोपं करून सांगितलं. आणि ही असणारी आमच्या वारकरी परंपरेची आणि संतांची ही क्रांती आहे, ज्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी जपी तपी मुनी जन्मच्या जन्म साधना करतात. आणि तो देव ज्ञानोबाराय म्हणाले सहज प्राप्त होईल, सहज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारे बाय सदा. अरे कुठं जायची गरज नाहीये, जंगलात जायची गरज नाही आहे, तो संसार सोडण्याची गरज नाही आहे. ती संसार आहे, ते प्राप्तव्य आहे, ते कर्तव्य. जन्माला आल्यानंतर प्राप्त झालेला कर्मभाग काही सोडायची गरज नाही, काही त्याग करायची गरज नाही. जिथे असेल त्या अवस्थेमध्ये आसोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. सोनी संसारी वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया, वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. अरे हे सगळ्या वेदांनी हेच सांगितलं, 18 पुराणांनी सांगितलं, 6 शास्त्रांनी हेच सांगितलंय. चहुवेद जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसी गाते,
आणि या सगळ्या शास्त्रांचं मंथन करून काढलेलं हे तत्व आहे. मंथोनी नवनीता तैसे के अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. अरे या सगळ्या गोष्टींचं सार काढून तुकोबाराय ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितलं. देव पाहिजे ना, मिळेल, देव मिळेल. काय करा? अहो महाराज, आम्हाला एवढं योग करता येईल का? एवढं जप करता येईल का? आताच्या काळात योग करणं अवघड आहे. योग करायचं म्हटल्यावरती नाथ महाराजांनी वर्णन केलंय. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग, गुदपीडन कुंडलिनी करिवो कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा शोत तोडणी करिवो मनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. अरे या योगाचे अनेक प्रकार आहेत. आम्ही फक्त एक आसन करायला लागलो. हे अष्टांग योगाचे एक साधन आहे, पण हे आसन करायचं म्हटलं तरी येत नाही. एक एक आसन किती अवघड आहे तो कळत नाही. आता आम्ही योग करतो का काय करतो हे कळत नाही. परंतु योग करण्यासाठी आत्ताच्या कलियुगातली साधना या योगाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. आता मग देवाजवळ पोचायचं असेल तर ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. पण ज्ञान सुद्धा आम्ही प्राप्त करू शकतो का? नाही करू शकत. का? ज्ञानोबारांनी ज्ञान मार्ग किती खडतर आहे ते सांगितलं. पाहे पा लोहाचे चणे, का बोचरिया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या म्हाताऱ्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही आणि त्याला भूक लागल्यानंतर आपण लोखंडाचे चणे जर खायला दिले तर त्याचं पोट भरेल का हो? तो मरून जाईल. तसंच होणार आहे. ज्ञान मार्ग कठीण आहे, जप मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे, यज्ञ मार्ग कठीण आहे. मग महाराज आम्हाला देव तर पाहिजे. मग देव प्राप्त करायचा असेल, याच्यातलं आम्हाला जर काही जमणार असेल तर देव आम्हाला भेटणार नाही का हो? तुकोबाराय म्हणाल नक्की भेटेल. मग काय करा? तुम्हाला देव पाहिजे ना, सोपा उपाय सांगतो. काय सोपा उपाय आहे? अत्यंत आनंदानं चित्त शुद्ध करून भावनायुक्त अंतःकरणानं देवाचं गुणगान करा. हाच सोपा उपाय आहे. भावे गावे गीत, भावे गावे गीत, वा वा. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. शुद्ध करो नियचित, शुद्ध करो नियचित, शुद्ध करो नियचित, तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देव. भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुम्हाला देव पाहिजे हे आम्हाला कळालंय. मग देव पाहिजे हे खरं आहे, पण देव प्राप्त होण्यासाठी उपाय काय? आम्हाला योग मार्ग जमणार नाही, आम्हाला जप मार्ग जमणार नाही, आम्हाला ध्यान मार्ग जमणार नाही. कारण का? ही अवघीच साधने कलिनी नागविली कीर्तने. ही सगळी साधनं या कलियुगामध्ये व्यर्थ आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे न चले साधन. दुसरं कुठलंच साधन या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी हे योग्य असणार नाही. मग काय करावं लागेल हो महाराज?
तुमच्या माझ्या अंतकरणातली तळमळ व्यथा पाहिली आणि तुकोबारायांनी सोपा उपाय सांगितला. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणाले, देव पाहिजे ना, सोपा उपाय काय करा, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. काय करा, भावनायुक्त अंतकरणानं शुद्ध चित्त करून देवाचं गुणगान गा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता याच्यावरती मला प्रश्न असा पडतो, तुकोबाराय म्हणाले तर हा सुलभ उपाव. द्रुपदामध्ये सुलभ हा शब्द आहे. सुलभ म्हणजे सोपा. आणि तुकोबारायांकडे गेलेले तुमच्या आमच्यासारखे सगळे साधक आहेत, त्यांना अपेक्षा आहे सोपंच सांगावं. पण सोपं सांगता सांगता तुकोबाराय एवढं अवघडात कसे घुसले हो? तुकोबाराय म्हणाले, गावी गीत. आता गीत गावं एवढं सोपं आहे का हो? गीत गावं एवढं सोपं आहे का? एक 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 आमच्या गायनाचार्यांच्या कंठामधून आलेली एक तान असते. ती तान म्हणजे साधी नसते. त्यांनी अनेक वर्ष ताणलेलं असतं तेव्हा ती तान येते. गाणं एवढं सोपं आहे का? अरे गाण्यासाठी खूप साधना करावी लागते, रियाज करावा लागतो. आणि म्हणून संगीत क्षेत्रामधलं हे ब्रह्मवाक्य आहे, जो रियाज करेगा वही राज करेगा. मी म्हणेल कीर्तन एक वेळ सोपं आहे. कीर्तन पाठ करता येतं, स्वर पाठ नाही करता येत. आमचे पखवाज वादक इथे वाजवतात. एक लग्गी वाजवायची असेल, ही दुप्पट चौपट करताना काय साधना त्यांनी केलेली असते. एखादा चक्रधार वाजवायचा असेल पखवाजावरती, तर तो समेवरती येण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन मांडावं लागतं. कलेसाठी काय साधना करावी लागते, आयुष्याची माती करावी लागते हो. आम्ही शिकायला गेलो आळंदीला, तेव्हा मी 4थीला होतो. आता मोठा झालोय अशातला, असा मोठा झालोय, पण फार मोठा झालो अशातला भाग नाही. परंतु ही साधना करत असताना अनेक वर्ष पहाटे 4 वाजता उठावं लागायचं. इंद्रायणीच्या पाण्यामध्ये थंड पाण्यात स्नान करावं लागायचं. रियाजाला बसल्यानंतर काय सगळंच आठवायचं हो. परंतु एक गोष्ट ही आहे की साधना करत 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 गाणं एवढं सोपं नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगतात की नुसतं जागेचा स्वर बदलला की भाव बदलतो, भाव बदलला की राग बदलतो. आता उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर गांधार शुद्ध केला की भूप होतो. भक्ती आहे, सारे ग प ध सा ध प ग रे सा ध ध सा. आता भूप आहे हा, याच्यामध्ये भक्ती आहे. पण तुम्ही नुसता ग कोमल करा, सारे ग, शिवरंजनी झाला. इथं विरह आहे, इथं दुःख आहे, इथं करुण आहे. आता सारे ग प द सा द प ग रे द द सा. मग इथं म्हणताना तुझा माझा देवा कारे वैराकार, हे कळालं पाहिजे. मग चाल कोणती लावायची, अभंगाचा भाव कोणता आहे, अभंगाच्या चिंतनाचा विषय काय आहे, त्याच्यावरती राग कोणता निवडायचा. आम्हाला राग येतो, राग येतो, पण राग येत नाहीत. कीर्तनकारांना तर नाहीच आला पाहिजे, पण यावे ना. असावरी यावा, भूपेश्वरी यावा, गौड मल्हार यावा, गौड सारंग यावा, वृद्ध, असे राग येऊ देत ना आम्हाला. पण हे राग येत नाही, याच्यासाठी साधना करावी लागते, याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते, यासाठी रियाज करावा लागतो. मग महाराज एवढं सोपं आहे का? नुसतं आता देशकार आणि भूप सारखाच आहे ना, कालिंगडा आणि भैरव सारखाच आहे ना, हे सगळे बरं मला सांगा, जौनपोरी आणि आसावरी सारखाच आहे. फक्त काय होतं, जागा बदलली, थांबण्याची जागा बदलली, वादी संवादी स्वर बदलले की राग बदलला. एवढं सोपं आहे का? आता एखादा शब्द सुद्धा आहे की कुठे आम्ही थांबतोय याच्यावरती अर्थ बदलतो की नाही. म्हणजे ते दोघे बैलगाडीत बसले, हा सरळ सरळ भाव आहे ना. पण ते दोघे बैल गाडीत बसले, अर्थ बदलला, कारण बैलावरती मी थांबलोय. नुसतं थांबायची जागा बदलली की राग बदलला, भाव बदलला. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, एखादी तिहाई घेतली तर त्याच्यातली दमदार आहे का? मग त्याला दम द्यावा लागतो, म्हणजे त्याच्यासाठी वाजवणारे दमदार असावे लागतात. आमचे महाराज दमदार वाजवतात. म्हणजे काय, ती दमदार तिहाई घ्यायची असेल तर मग त्याची किती आवर्तनं घ्यायची, ती तिहाई बेदम घ्यायची असेल तर त्याची किती आवर्तनं घ्यायची, हे सगळं ठरलेलं असतं. हे कशावरती ठरतं, हे दमावरती ठरतं. परंतु आपण याच्यामध्ये थांबायचं कुठं, राग बदलतो.
गाणं एवढं सोपं आहे का? मला एवढंच फक्त महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. गाणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी रियाज करावा लागतो, त्यासाठी साधना करावी लागते. ऐकणाऱ्यांना माहिती वाटतं, गोड वाटतं, पण त्याच्यासाठी गायकांनी केलेली ही साधना, वादकांनी केलेली साधना ही साधी नसते. त्या साधनेची, कलेची आपण कदर केली पाहिजे. काय बरं का, एका राजानं आपल्या बापाचा पुतळा बनवायला सांगितला. आता तो कलाकार होता, जशाला तसा हुबेहूब पुतळा बनवणारा. मातीचा पहिला पुतळा बनवला आणि नंतर त्याच्यावरती मोल्ड करायच्या अगोदर त्यांनी राजाला बोलवलं. म्हटलं, राजेसाहेब, पुतळ्याचं बऱ्यापैकी फर्स्ट जी स्टेप आहे ती पूर्ण झाली आहे, तुम्ही एकदा बघा. आला राजा, बघितलं, जसा बाप आहे असा बसल्यासारखं त्याला वाटलं. वा, साक्षात माझा बापच बसलाय की काय, असं त्याला काही काळ भ्रम झाला. त्यानं पाहिलं, सगळं झालं. नंतर निघायच्या वेळेला कलाकार होता, तो म्हटला, राजेसाहेब 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 ऐका ना. बरं, बोला ना. काय काय नाही, जरा थोडंसं पुढचं काम करण्यासाठी आतापर्यंत जे काम झालंय त्याचा जर मोबदला मिळाला असता तर बरं झालं असतं, बरं झालं असतं, बरं झालं असतं. त्यानं विनंती केली. पण हे राजे सगळे तसेच हो, नाही का? ते उंदराची गोष्ट, राजा भिकारी माझी टोपी चोरली. हे राजे असे काय सहजासहजी देत नसतात. मग राजानं विचारलं, किती द्यायला पाहिजेत तुम्हाला? काय नाही म्हणे, आत्तापर्यंत जे काम झालंय त्याचे 1,00,000 रुपये तुम्ही द्या. पुन्हा नंतर पुन्हा बघूयात, आपण सप्तधातूचा बनवायचा आहे का चांदीचा बनवायचा आहे, सोन्याचा बनवायचा आहे, कशा त्याचं जे बघू. 1,00,000 म्हटल्यावरती राजा आश्चर्यचकित झाला. म्हटला, 1,00,000 रुपये मातीच्या पुतळ्याचे? मातीच्या पुतळ्याचे 1,00,000 असतात का? काय उचलली जीभ लागली टाळ्याला, कळतंय का? 1,00,000 मातीच्या पुतळ्याचे? तो कलाकार नम्रपणे म्हणाला, महाराज, पुतळा मातीचाच आहे, पण त्याच्यामध्ये काही चिमूटभर माती मी स्पेशल त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. तो म्हटला, असली कसली माती आहे चिमूटभर माती? ज्या चिमूटभर मातीची 1,00,000 रुपये किंमत आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तो कलाकार म्हणाला, महाराज, सगळा पुतळा मातीचाच आहे, पण त्याच्यामध्ये मी अशी काही माती मिक्स केलेली आहे, अशी काही माती मी मिसळली आहे जी आयुष्यभर मी माझ्या जीवनाची केलेली आहे, जी मी माझ्या जीवनाची आयुष्यभर केलेली आहे. म्हणजे एक कला साधन करण्यासाठी आयुष्याची माती करावी लागते. विठ्ठल 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 आणि म्हणून कला ही सोपी नाही. तुकोबा ज्ञानोबा म्हणतात की साधी गोष्ट नाही हो, त्याच्यासाठी साधना करावी लागते. मग तुकोबाराय, तुम्ही तर आम्हाला म्हणालात देव प्राप्तीसाठी सोपा उपाय सांगतो आणि भावे गावे गीत हे सांगितलं. गाणं सोपं नाही. मग गाणं कसं काय सोपं नसताना तुम्ही तर म्हणता हे सुलभ साधन आहे. पण तुकोबाराय म्हणाले, किती जरी अवघड गाणं असेल तरी त्या गाण्याच्या पाठीमागे आपण जाऊ नका. काय करा, शुद्ध अंतकरणाने आम्ही गायलं पाहिजे. कसं गायलं पाहिजे? कसं गायलं पाहिजे? राग नको येऊ देत, कला नको येऊ देत. गिरिधरी लाला तो भाव का भूका, गिरिधरी लाला तो भाव का भूका, भाव का भूका, गिरिधर भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, वो तो अपने राम ही साथ, वो तो अपने राम ही साथ, अपने राम ही साथ, वो तो अपने राम ही साथ. तुकोबाराय म्हणाले, गिरिधरी लाला तो भाव का भूका. अरे तो भावाचा भुकेला आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भाव पाहिजे. नसेल आम्हाला गाता येत, नाही आम्हाला स्वर दिला, पण एक वाक्य सांगू का, ज्याला देवानं स्वर दिलाय ना त्याच्यावरती देवाची विशेष कृपा आहे. ज्याला देवानं संगीत दिलं ना त्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, देवाच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संगीत आहे.
सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही धर्म घ्या, कुठलाही पंथ घ्या, सगळ्यांचे तत्वज्ञान वेगळे असतील, पण संगीत हे सगळ्यांकडे कॉमन आहे. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा एवढा की संगीत हे सोपं साधन आहे, म्हणून आम्हाला तुकोबारायांनी सोपं सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, समाधीचे सुख सांडाओ वाळोळी, समाधीचे सुख सांडाओ वाळोळी. वा सोपे वर्म आम्हा सांगितले संती. किती सोपे, तुका म्हणे सोपे आय सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. अरे सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे, सगळ्याहून सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. थोडे आहे चित्त साह्य झाली. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. मग महाराज आम्हाला तर गाता येत नाही हो, कसं करूयात? तुकोबाराय म्हणाले नका नाही येऊ दे गायला, जसं येईल तसं, जसं असेल तसं. नये जरी तुझ मधुर उतरे, दिधला सुस्वर नाही देवे. पण हे फक्त ऐकणाऱ्यांनी पाठ करायचं बरं का, गाणाऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी नाही म्हणायचं. हे नये जरी तुझं मधुर उत्तरे तुम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही साधनाच केली पाहिजे आणि करायलाच पाहिजे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. नये जरी तुझ मधुर उत्तरे, नाही तुम्हाला आवाज नसू देत, नसेल तुम्हाला त्यातलं शास्त्र कळेत, नसेल त्याच्यामधला तुम्हाला रागदारीचा शास्त्रीय अभ्यास येत, नाही काही गरज, राग कला नाही जानत तुका. फक्त एवढं आहे की जसं असेल तसं गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. गात राहावं भगवंताचं गुणगान. ज्या अवस्थेमध्ये असेल, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणाले साधन आहे गायनाचे रंगी, गायनाचे रंगी. शक्ती 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 अद्भुत हे अंगी, अद्भुत शक्ती आहे. फक्त काय केलं पाहिजे? गायलं पाहिजे, त्याचं गुणगान गात राहिलं पाहिजे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. फक्त एक आहे की आम्ही गात असताना सर्वात महत्वाचा पहिला शब्द आहे भावे. आहा, काय म्हणाले? गा, पण कसं गा, कसं गा, कसं गा? भावे गा. आता काय झालंय, आम्ही गाताना भाव भाव धरून गातो का भाव खाऊन गातो? बरेच गाणारी मंडळी भाव खातात हो,
चला कीर्तनाला, नाही नाही मला बोलवलं नाही, मी कसा येईन? आणि त्याच्या कीर्तनामध्ये मी गावं का? अरे कीर्तन कुणाचं? अरे कीर्तन कुणाचं का असेल, आपण कीर्तन आहे ना, भावानं आम्ही गायलं पाहिजे. तिथं भाव खाऊन गातो. जो भाव खातो त्याला कोणीच भाव देत नाही. उलट भावानं गायलं तर लोक आम्हाला भाव देतील. आवडीने भावे वा वा. हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे. तुझी चिंता त्याची सर्व, वा 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 वा. तुझी चिंता जय हो जय हो. सर्व ये, नको खेद करू कोण जाऊचा, नको खेद करू कोण जाऊचा. कीर्तनामध्ये गाणं हे असलंच पाहिजे, कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी गायल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून गायला पाहिजे. जुने आमचे फड परंपरेतले काही पूर्वासुरी म्हणायचे, अहो महाराज, कीर्तनामध्ये ज्याचं गाणं नाही ना त्याचं कीर्तन म्हणजे सगळा अलंकार आणि सगळा शृंगार केलाय, पण कपाळाला कुंकू नसल्याप्रमाणे सगळे अलंकार व्यर्थ आहेत. गाणं पाहिजे, परंतु ते कसं पाहिजे? भावे गावे गीत. आज आमचं गाणं हे देवाच्या भावासाठी असतं का हो? उगच एखाद्याला म्हणायला लागलं ना तर तो असं तोंड वाकडं करून तिकडं करून म्हणत असतो. आणि म्हणत असताना सुद्धा एखाद्याला म्हणायला लावलं की तो म्हणतो, ह्याच्या मागं मला म्हणायला दिलं, हा माझ्या मागं मला म्हणायला लावणार, हा माझ्या मागे म्हणणार काय, आणि पहिली चाल याला दिली का काय, असं बघतो. आणि ते अशी चाल काढणार की त्या मागच्याला म्हणायलाच येऊ नये, आणि म्हणून म्हणणार पखवाजाला तर समेवरतीच येऊ दिला नाही, असा पाडला तोंडावरती. अरे त्याला तोंडावरती पाडण्यासाठी तू गायलास की भगवंताच्या प्राप्तीसाठी तू गायलास? भावे गावे गीत. भाव पाहिजे. जर भाव नाही आहे ना तर काही त्याचा उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे या सर्व गोष्टी भावाशिवाय व्यर्थ आहेत. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बडे विन शक्ती बोलू नये. आणि म्हणून बडे बडे मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, उद्धव जी चलो विदुर घर जावे. सगळं आहे, पण जर भाव नसेल ना तर ते व्यर्थ आहे. म्हणून भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसाहारी. कसंही गा, फक्त एवढंच आहे की गात असताना लाभे कीर्तनाची गोडीनं आपण गायलं पाहिजे, आवडीनं आपण गायलं पाहिजे. आणि मग तेव्हा कुठेतरी भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन घडणारा हा सण आपल्याला दिसेल, तो प्रकाश आपल्यावरती पडेल. याच्यासाठी काय पाहिजे हो? कीर्तनाची गोडी लागली पाहिजे, गोडी आम्हाला प्राप्त झाली पाहिजे, भाव आमच्या मनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. आणि असं गाणं जे होतं ते आमच्या भगवंताला आवडतं. म्हणून भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. एकच दृष्टांत सांगतो महाराज. जेव्हा अकबराच्या दरबारामध्ये तानसेनासारखा महारथी सुरमा असा सुंदर गायक होता की त्यानं दीप राग म्हटल्याबरोबर ती दिवे लागायचे, त्यानं मल्हार राग म्हटल्याबरोबर ती पाऊस पडायचा. तानसेनाचं गाणं ऐकलं आणि अकबर म्हणाला, आप जैसा सुरमा जहां में कोई नहीं है. पण तानसेन अत्यंत नम्र आणि गुरुभक्त होता. गुरुभक्त असलेल्या तानसेनाने सांगितलं, माझे गुरुजी हरिदासजी जे गातात ना त्यांच्या पुढे माझं गाणं म्हणजे दर्या में खसखस आहे. अरे चल मग त्यांना बोलव दरबारामध्ये. अकबर साहेबांना तो म्हणाला, महाराजजी ते असे मंदिर दरबारामध्ये येऊन गाणार नाही, ते जिथं गातात ना तिथं आम्हाला जावं लागेल, आणि ते वृंदावनामध्ये गातात. यांनी वेषांतर केलं. बिरबल, अकबर, तानसेन सगळा नवरत्नांचा दरबार वेषांतर करून हरिदासजींचं गाणं ऐकायला लागला. आणि गाणं ऐकता 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 अकबराला समाधी लागली. गाणं संपलं, हरिदासजी निघून गेले आणि तानसेनानं असं उठवलं, महाराज संपलाय, उठा. झोपले नव्हते बरं, समाधी लागली होती. अशा समाधी अवस्थेमधून अकबर प्रसन्न मुद्रेने उठला कि इतने साल हुए मैं आपका गाना सुन रहा हूं, लेकिन आज जो सुकून इस गाने में मुझे मिला है वो आज तक आपके गाने में क्यों नहीं मिला?
ऐसा क्या गाया आपके गुरुजीने. एवढं अकबरानं म्हटल्याबरोबर तानसेनाने एका वाक्यात सांगितलं, म्हणाला महाराज आम्ही गातो आणि माझे गुरुजी गातात. फरक एवढा आहे, आम्ही गाताना आम्हाला जे मिळालंय, आम्हाला जे मिळावं, आम्हाला जे प्राप्त व्हावं, आम्हाला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, अधिक मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही गातो. पण माझे गुरुजी जे गातात ते त्यांना जे प्राप्त झालंय ते जगाला मिळावं याच्यासाठी गात असतात. हा भाव जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देवाचं गुणगान गावं. एकदा प्रेमानं त्याचं भजन आपण करूयात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई.